Hello, welcome to Achievers classes. Today we are going to see lesson number 3.4, The Two Gentlemen of Verona. Okay? दोन जेंटलमेन म्हणजे काय? सद्गृहस्थ कोणाला म्हणतो आपण? की ज्याची वागणूक वर्तवणूक ही छान असते, चांगली असते, त्यांना आपण काय म्हणत असतो? जेंटलमॅन म्हणत असतो. ओके, सो वेर्ना हे एक ठिकाणाचं नाव आहे की त्या ठिकाणी असणाऱ्या दोन जेंटलमॅनची कहाणी आपल्याला आज बघायची आहे. ओके, चला मग सुरुवात करूया. आता या लेसन मध्ये किती कॅरेक्टर्स आहेत? 3 कॅरेक्टर्स आहेत. किती कॅरेक्टर्स आहेत? 3 कॅरेक्टर, दोन भाऊ आणि एक बहीण. ओके, असे किती कॅरेक्टर्स आहेत? 3 कॅरेक्टर्स. आणि ते कॅरेक्टर एकमेकांची किती काळजी घेतात, एकमेकांसाठी किती कष्ट करतात, याची सगळी कहाणी या ठिकाणी सांगितलेली आहे. ओके, ही पूर्ण कहाणी आपल्याला बघायची. आता मॉरल ऑफ द स्टोरी काय या लेसन मध्ये? तर जर आपल्याला खरंच गरज असेल एखाद्या गोष्टीची आणि ती गोष्ट आपल्याला खरंच मिळवायची असेल तर त्यासाठी आपण काय करू शकतो? कितीही प्रयत्न करू शकतो. इफ देअर इज अ विल देअर इज अ वे. जर तुमची खरंच इच्छा असेल तर तुम्हाला काय सापडतो? मार्ग नक्की सापडतो. ओके, तो चला सुरुवात करूया. A.J. Cronin has very well carved the idea of selfless help and explained the importance of the dedication towards the relationship in the story. ओके, बघा काय म्हटलंय इथे. A.J. क्रॉनिन ज्यांनी ही स्टोरी लिहिलेली आहे त्यांनी ही आयडिया अतिशय सुंदर पद्धतीने मांडलेली आहे. कशाची आयडिया रे? सेल्फलेस हेल्प अँड एक्सप्लेन द इम्पॉर्टन्स ऑफ द डेडिकेशन. डेडिकेशनचं इम्पॉर्टन्स. आवाज नकोय हा मला. डेडिकेशनचं इम्पॉर्टन्स या लेसन मध्ये खूप छान पद्धतीने त्यांनी आपल्याला समजून सांगितलेले, या स्टोरीमध्ये समजून सांगितलेले. डेडिकेशन म्हणजे काय? काम करण्याची जिद्द, मेहनत. ओके, तर द टू जेंटलमेन्स ऑफ वेर्ना या दोघांबद्दलची स्टोरी आपल्याला या ठिकाणी सांगितलेली आहे. द स्टोरी रिव्हॉल्व्स अराउंड द टू बॉईज नेम्ड निकोला अँड जोकोबो. बघा आता ही जी स्टोरी आहे ही दोन बॉईज भोवती, दोन व्यक्तींभोवती फिरते. त्या व्यक्तींचं किंवा त्या बॉईजचं नाव काय? त्या मुलांचं नाव काय? फर्स्ट आहे निकोला आणि दुसरा आहे जेकोबो. ओके, हू डू न्यूमरस थिंग्स टू अर्न मनी ओनली टू पे देअर सिस्टर्स ट्रीटमेंट हू सफर फ्रॉम द ट्युबरक्युलोसिस ऑफ द स्पाइन. बघा किती किती मजेशीर गोष्ट आहे किंवा किती भयंकर गोष्ट म्हणता येईल या ठिकाणी आपल्याला, की जे छोटे छोटेसे दोन मुलं आहे हे काय करतात रे? न्यूमरस थिंग्स, खूप सारी कामं करतात. कशासाठी कामं करतात? अर्न करण्यासाठी, पैसे मिळवण्यासाठी खूप सारी कामं करतात. म्हणजे ते न्यूजपेपर पण टाकतात, ते बूट पॉलिश करतात, ते चेरीज विकतात, ते फ्रुट्स विकतात, आणखी हवी पडेल ते कामं ती करतात. कशासाठी करतायत रे ते एवढी मेहनत? कशासाठी एवढी कामं करतायत? कारण त्यांच्या सिस्टरच्या ट्रीटमेंटसाठी, दवाखान्यासाठी. ज्या सिस्टरला काय झाले रे? ट्युबरक्युलोसिस ऑफ स्पाइन. ओके, स्पाइनचा काय झालाय? ट्युबरक्युलोसिस. ट्युबरक्युलोसिस म्हणजे काय? क्षयरोग. ओके, तर भयंकर बिमारी आहे. ही बिमारीसाठी ते काय करतायत? उपचार करतायत त्या बिचारीचा, बहिणीचा. आणि त्या उपचारासाठी ते काय करतायत? की पैसे मिळवतायत. औषधांसाठी पैसे पाहिजेत त्यांना, तर त्या पैशासाठी ते पटेल ते काम करतायत. ओके, बघा किती प्रेम आहे ते भाऊ बहिणींचं एकमेकांवर. द स्टोरी बिगिन्स विथ द नरेटर ड्रायव्हिंग डाऊन द फूट हिल्स ऑफ द आल्प्स. आल्प्स काय रे? तर आल्प्स हे काय? माउंटनचं नाव आहे. ओके, माउंटन्स कुठे? तर हे माउंटन्स युरोपमध्ये. कुठे हे माउंटन्स? युरोपमध्ये आहेत. ओके, सो युरोप मधल्या माउंटन्सचं नाव आहे आल्प्स. तर या माउंटन्सच्या फूट हिलवर म्हणजे खाली 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 चालले होते कोण? नॅरेटर, म्हणजे जे ही स्टोरी सांगतायत ते. पायथ्याशी त्यांची गाडी जात होती. हिअर इज वेन ही फर्स्ट एन्काउंटर्स द टू ब्रदर्स सेलिंग वाईल्ड स्ट्रॉबेरीज. आता या ठिकाणी एन्काउंटरचा अर्थ काय होतो? या ठिकाणी भेट होणे. काय? भेट होणे. ओके, तर या ठिकाणी नॅरेटरची भेट फर्स्ट टाइम, सगळ्यात पहिले भेट कोणाशी होते? या दोन भावांशी भेट होते, ज्यांचं नाव काय सांगितलेलं आहे? निकोला आणि जोकोबो. ओके, या दोन भावांची भेट होते. जे भाऊ काय करत असतात?
विकत असतात काय, वाईल्ड स्ट्रॉबेरीज विकत असतात. इवन आफ्टर द ड्रायव्हर फॉरबिड द नॅरेटर टू बाय द वाईल्ड फ्रुट्स. फॉरबिड म्हणजे काय, मनाई करणे. ड्रायव्हरने मनाई केली की नका साहेब, ही फ्रुट्स तुम्ही खरेदी करू नका, वाईल्ड स्ट्रॉबेरीज खरेदी करू नका, तरीही नॅरेटरने काय केलं, त्या स्ट्रॉबेरीज बाय केल्या, विकत घेतल्या. ही बाईज द बिगेस्ट बास्केट अँड ड्राईव्ह टुवर्ड्स द डाऊन. आणि त्यांनी काय केली, त्या नॅरेटरनी छोटी बास्केट न घेता बिगेस्ट बास्केट विकत घेतली आणि नंतर त्यांच्या प्रवासाला त्यांनी सुरुवात केली. या ठिकाणी या दोघांमध्ये काही डिस्कशन, कॉन्व्हर्सेशन झालंय का, नाही, कोणत्याही प्रकारचं कॉन्व्हर्सेशन झालेलं नाही. फक्त त्यांनी बघितलं की दोन छोटी छोटी मुलं आहेत आणि काम करतायत, बिचारे मेहनत करतायत, स्ट्रॉबेरीज विकतायत. सो दॅट एक चांगल्या मनाने नॅरेटरने काय केलं, लेखकाने काय केलं, त्यांच्याकडनं एक बिगेस्ट बास्केट घेतली, मोठी बास्केट घेतली आणि ते त्यांच्या प्रवासाला पुढे निघून गेले. This scene emphasizes on the first step of growing intimacy between the narrator and the two boys. Emphasizes means what? Stress upon. Okay? या सीन वरनं, म्हणजे जो छोटासा हा प्रसंग घडला, या प्रसंगावरनं आपल्या असं लक्षात येतं की ही पहिली सुरुवात होती की काय झालं रे, नॅरेटर आणि ह्या दोन बॉईज मध्ये काय निर्माण झालं, एक छोटस क्लोज रिलेशनशिप निर्माण झालं. संबंध त्यांच्या दोघांमध्ये स्थापित झाले, प्रस्थापित झाले. कोणामध्ये, नॅरेटर मध्ये आणि कोणामध्ये, दोन बॉईज मध्ये. ओके, त्यांना थोडीशी कुठेतरी कुतूहल लागलं, कुतूहल वाटलं की काय ही छोटी छोटीशी मुलं. बघा काय होऊ शकतं, पैसे कमवण्याचे दोन माध्यम आहे. एक, मला काम करायचं नाही म्हणून मी काय करू शकतो, भीक मागू शकतो. मला हात आहेत, पाय आहेत, डोळे आहेत, सगळं आहे, तरी सुद्धा मी काय करेल रे, भीक मागेल. आणि दुसरं की ज्याला भीक मिळून पैसे पाहिजेत का, नकोयत, आणि त्याला पैसे नाही पाहिजेत तरी सुद्धा तो काय करतो, ज्याला हात नाहीये, पाय नाहीये, भीक मागतो का तो, नाही, तो स्वतः कष्ट करतो, काहीतरी काम करेल. ओके, पण तो काय करेल, त्याच्यामधनं पैसे मिळेल पण भिकेचे पैसे तो घेणार नाही, अशी ही टेंडन्सी असते. तो ते थोडस कौतुक वाटलं कोणाला, लेखकाला, नॅरेटरला कौतुक वाटलं की ही दोन मुलं छोटी छोटीशी आहेत तरी सुद्धा ते काय करतायत, काम करतायत, भीक मागून पैसा तर मात्र मिळवत नाहीये. तो एक छोटीशी बॉन्डिंग या दोघांमध्ये काय झाली, निर्माण झाली. नेक्स्ट डे बघा, दुसऱ्या दिवशी काय झालं, द बॉईज आर फाउंड शायनिंग शूज इन द पब्लिक स्क्वेअर. आता तेच दोघं मुलं त्यांना कुठं दिसले रे, एका पब्लिक स्क्वेअर मध्ये दिसले. पब्लिक स्क्वेअर म्हणजे काय म्हणता येईल, की एक चौक. पब्लिक स्क्वेअर म्हणजे काय, चौक. एका चौकामध्ये भेटले आणि त्या ठिकाणी ते काय करत होते, शायनिंग शूज म्हणजे बूट पॉलिश करत होते. दिस अमेजेस द नॅरेटर. आणि त्याच्यामुळे नॅरेटर आश्चर्यचकित झाला की अरे, ही मुलं तर काल स्ट्रॉबेरीज विकत होती आणि आज काय करतायत ही लोक, शूज पॉलिश करतायत. दिस इज वेन दे रिव्हील द फॅक्ट दॅट दे डू न्यूमरस काइंड ऑफ थिंग्स टू अर्न मनी. आणि रिव्हील म्हणजे काय, या ठिकाणी रिव्हील म्हणजे काय, उघड होणे. आणि या ठिकाणी एक सत्य लेखकासमोर उघड झालं. लेखकाला एक गोष्ट माहिती पडली की ही मुलं एकच काम नाही करत, अनेक कामं करतात. म्हणजे उदाहरणार्थ काय, की ते स्ट्रॉबेरीज विकतात, आताही हे काय करतायत, बूट पॉलिश करतायत. आणि पुढे जाऊन लेखकाला आणखी गोष्टी माहिती होतात की ते काय करतात, न्यूजपेपर सुद्धा टाकतात. ही नंतर नंतर त्याला माहिती होतं. ही सेकंड एन्काउंटर आहे. पहिला एन्काउंटर कुठे झाला होता, टू द फूट हिल, ऍट द फूट हिल्स ऑफ द आल्प्स. आल्प्स पर्वताच्या पायथ्याशी, जिथं ते लोक काय विकत होते, स्ट्रॉबेरी. आणि आता काय करतायत, ते बूट पॉलिश करतायत. कुठे, पब्लिक कॉर्नरला, पब्लिक स्क्वेअरला. हिअर द नॅरेटर इज शोन टू डेव्हलप अ सॉफ्ट कॉर्नर फॉर देम इन हिज हार्ट. आणि अशा पद्धतीने काय झालं, लेखकाच्या मनामध्ये एक सॉफ्ट कॉर्नर निर्माण झाला या दोन्ही भावांबद्दल. बट ऑब्वियस आहे, एवढ्या लहान वयामध्ये जर हे दोघं सेल्फलेसली स्वतःसाठी काय करतायत, काम करतायत, पैसे मिळवतायत, भीक न मागता. भीक मागण्याचं सुद्धा ऑप्शन त्यांच्याकडे आहे, परंतु तसं न करता ते लोक काय करतायत, बिचारे मेहनत करतायत. याचं लेखकाला खरंच कौतुक वाटलं आणि त्यांच्या मनामध्ये काय झालं, एक सॉफ्ट कॉर्नर निर्माण झाला या दोघांबद्दल. ही फाइंड देम टू बी इनोसंट. आणि लेखकाच्या लक्षात आलं की ही मुलं कशी आहेत रे, बिचारी इनोसंट आहेत, सिरियस आहेत, कामाप्रती खूप सिरियस आहेत. टंगळमंगळ टाइमपास करतात का, नाही.
प्लिझंट शिवाय एवढे कष्ट करून सुद्धा ते आनंदी आहेत आणि अर्नेस्ट आहेत. अर्नेस्टचा अर्थ काय होतो? पैसे कमवतायत ते. ओके, टाइमपास करतायत का? मजा मारतायत का आई वडिलांच्या पैशांवर? नाही. ओके, सो हे कष्टाळू अशी मुलं आहेत. हे कोणाच्या लक्षात आलं? इनोसंट आहेत, प्रामाणिक आहेत, गरीब आहेत, दयाळू आहेत, आनंदी सुद्धा आहेत. हे कोणाच्या लक्षात आलं? लेखकाच्या लक्षात आलं. ओके, द बॉईज आर व्हेरी युजफुल टू द नॅरेटर. बघा, आता ही मुलं लेखकासाठी एकदम युजफुल झाले, ओळखीचे झाले. ओके, दे आर व्हेरी विलिंग टू सॅटिस्फाय ऑल दॅट द नॅरेटर रिक्वायर्स. ओके, आता आपल्या ज्या नॅरेटरला, आपला जो लेखक आहे, या लेखकाला ज्या ज्या गोष्टी हव्या होत्या त्या मुलांमध्ये ह्या सगळ्या गोष्टी त्यांच्यामध्ये भेटल्या. उदाहरणार्थ काय? तर ते इनोसंट आहेत, बरोबर, प्लेजरफुल आहेत, आनंदी आहेत, अर्नेस्ट आहेत, कमवते आहेत, ऑनेस्ट आहेत, प्रामाणिक सुद्धा आहेत. या सगळ्या गोष्टी त्यांना मिळाल्याशिवाय सिरियस सुद्धा आहेत. दे आर ऑल्सो फाउंड सेलिंग न्यूजपेपर बाय द नॅरेटर. वन्स बाय द नॅरेटर, परत एकदा वाचूया. दे आर ऑल्सो फाउंड सेलिंग न्यूजपेपर्स बाय द नॅरेटर वन स्टॉर्मी नाईट. बघा, एक दिवशी रात्री, ज्या दिवशी प्रचंड वादळ होतं, ओके, अशा दिवशी नॅरेटरला ते काय वाटताना, काय विकताना दिसले रे? न्यूजपेपर विकताना सुद्धा दिसले. म्हणजे बघा, आणखी एक त्यांचं काम समोर आले की ते न्यूजपेपर सुद्धा काय करत होते? विकत होते. ओके, वन डे वेन द नॅरेटर आस्क्ड इफ कॅन हेल्प देम इन एनी, they say they will be very grateful if they get a lift to nearby village Pulita. बघा, एक दिवशी नॅरेटरने त्यांना विचारलं, नॅरेटर आस्क की मी तुम्हाला काही हेल्प करू शकतो का? जर मी करू शकत असेल तर, जर माझ्याकडनं शक्य असेल तर. इफ एनी म्हणजे काय? इफ एनी म्हणजे काय? जर माझ्याकडनं काही शक्य होत असेल तर मी तुम्हाला मदत करू का? दे से, ते काय म्हणाले? दे विल बी व्हेरी ग्रेटफुल. की मुलं काय म्हणाले? की सर, खरंच खूप आनंद होईल जर तुम्ही आम्हाला मदत केली तर. आता या ठिकाणी एखादा लहान बाळ असतं, एखादा लहान मुलगा असता, तर त्याने काय हेल्प मागितली असती? काय मागितले असते त्यांनी? पैसे. तर 1,000 रुपये द्या, 2,000 रुपये द्या. आता तुम्ही एवढा दयाळूपणा दाखवतच आहात, हा, आणि तुम्ही आम्हाला मदत करण्याची इच्छाच व्यक्त केली आहे, तर सर, आमच्या बहिणीचं असा असा प्रॉब्लेम आहे, ती दवाखान्यात आहे. जेन्युइन कारण आहे. कारण सुद्धा काय? जेन्युइन आहे. चुकीचं कारण आहे का? वाईट कामासाठी पैसे मागणार होते का ते? नाही. तर ते मागू शकले असते की सर, आमची बहीण आजारी आहे, तिला स्पाईनचा ट्युबरक्युलोसिस झालेला आहे, तिच्या दवाखान्यासाठी खूप खर्च होतो, सर कृपया करून आम्हाला 10,000 रुपये देतात का? असे ते मागू शकले असते. पण त्यांनी मागितलं का? नाही. ओके, त्यांनी काय मागितलं की सर, तुम्ही आम्हाला लिफ्ट देऊ शकतात का? आम्हाला शेजारच्या गावाला जायचंय, त्या गावाचं नाव काय? पोलिटा. आम्हाला पोलिटा या गावाला जायचंय, तर त्या गावाला जायचंय, तर तुम्ही आम्हाला कृपया तुमच्या गाडीमध्ये सोडतात का? लिफ्ट देतात का? अल्दो इट डझंट कम इन द नॅरेटर्स वे, ही टेक्स देम. बघा, अल्दो म्हणजे जरी. आता समजा पोलिटा गाव हे या ठिकाणी आहे, हा असा रस्ता आहे, लेखकाला जायचं होतं इकडच्या गावी, पण हे गाव त्यांच्या रस्त्यामध्ये येत होतं का? येत होतं का? नाही. तरी सुद्धा रायटर ह्या रस्त्याने गेला, ओके, बघण्यासाठी की यांचं काय घर आहे का, काय हे कुठे चाललेत वगैरे. एक थोडीशी उत्सुकता लेखकाच्या मनामध्ये निर्माण झाली. ओके, मग ते त्याला तिथे घेऊन गेले. रायटर त्या दोघा भावांना, जॅकोबो आणि दुसऱ्याचं नाव काय? निकोला. जॅकोबो आणि निकोला या दोघांना तिथे घेऊन गेले. कोणत्या गावी? पोलिटा या गावी. द बॉईज गेट डाऊन इन अ बिल्डिंग अँड आस्क द नॅरेटर टू वेट इन अ नियरबाय कॅफे अंटिल दे रिटर्न विदिन अन आवर. बघा, आता त्यांनी आणखी एक रिक्वेस्ट केली बॉईजने की आम्ही या शेजारच्या बिल्डिंग मध्ये जात आहोत. ओके, आणि त्यांनी रिक्वेस्ट केली की तुम्ही काय करा, आमची वाट बघा, जोपर्यंत आम्ही या नियर बाय कॅफेमध्ये जातो. त्या कॅफेमधनं जोपर्यंत आम्ही येत नाही तोपर्यंत तुम्ही आमची वाट बघा. आम्हाला किती वेळ लागेल? जवळजवळ 1 तासभर वेळ लागेल. कृपया तुम्ही आमची वाट बघाल का? बघाल का? असं त्यांनी सांगितलं. ओके, इगरनेस लीड्स टू नॅरेटर टू फॉलो द बॉईज अप टू द प्लेस विच इज ऍक्च्युअली अ हॉस्पिटल. बघा, त्यांची उत्सुकता एवढी वाढली आणि त्या उत्सुकतेपोटी त्यांच्याकडनं राहवलं गेलं नाही आणि ते काय करत गेले?
त्या मुलांचा पाठलाग करत करत गेले. ऍक्च्युली त्यांनी काय सांगितलं होतं, आम्ही कुठे चाललो, एका कॅफेमध्ये. पण कॅफेमध्ये न जाता ऍक्च्युली ते कुठे गेले, एका हॉस्पिटलला. ऑन पिपिंग थ्रू. पिपिंग म्हणजे काय, असं डोकावून बघणे. जसं असं खिडकी असेल, दरवाजा असेल, तर त्या दरवाजात मधून ते डोकावून बघत होते की अरे कुठे गेले ही मुलं, काय करतायत, बघूया जरा. Peeping through a room led by a nurse, he realized that boys are talking to girl who resembles them. Resembles म्हणजे काय, सारखी, सारखा असणे, कोणासारखी तरी दिसणे. जसं जसं काय की मी माझ्या भावासारखा दिसतो, माझ्या बहिणीसारखा दिसतो. ओके. सो सिमिलरली हे दोघी भाऊ त्या खोलीमध्ये गेले, रूम मध्ये गेले, ज्या रूम मध्ये ते कोणाशी बोलत होते, एका मुलीशी बोलत होते, जी मुलीचा चेहरा आणि ह्या दोघांचा चेहरा काय दिसत होता, सारखा दिसत होता, रिझेंबल करत होता, त्यांच्यामध्ये साम्य होतं. ही डज नॉट फील लाईक इंट्रुडिंग and thus asked the nurse the detail about the boys. Intruding means what? Intruding means what? न बोलवलेला पाहुणा, ज्याला आमंत्रणच दिलं नाही पण तो येऊन गेलाय असा. आता लेखकाला इथं कोणी बोलवलं होतं का हॉस्पिटलमध्ये? त्या हॉस्पिटलमध्ये लेखकाचे नातेवाईक ऍडमिट होते का? कोणी होतं का हॉस्पिटलमध्ये? नाही. बट स्टील लेखक तिथे आले होते. अशा व्यक्तीला आपण काय म्हणतो, इंट्रुडिंग, म्हणजे ज्याला कोणत्याही प्रकारचं आमंत्रण दिलेलं नाही. अशा व्यक्तीने म्हणजे लेखकाने कोणाला विचारलं रे? आज द नर्स, नर्सला विचारलं की ही मुलं कोण आहेत, ही मुलगी कोण आहे आणि व्हॉट इज द प्रॉब्लेम, प्रॉब्लेम काय आहे. मला तर त्यांनी सांगितलं की आम्ही कॅफेमध्ये चाललोय, बट ते आले तिथे हॉस्पिटलमध्ये. दिस इज वेन द नर्स टेल्स हिम देअर हार्ट रीडिंग स्टोरी. आणि त्यावेळेस मात्र त्या नर्सने त्यांची हार्ट रेंडिंग स्टोरी सांगितली. म्हणजे एकदम दुःख, हृदय पिळवटून टाकणारी, म्हणजे अत्यंत दुःखी अशी गोष्ट सांगितली त्या दोघं मुलांबद्दल आणि त्या मुलींबद्दल. अबाउट देअर फादर बीइंग किल्ड इन अ वॉर. त्यांचे वडील जे होते एका युद्धामध्ये काय झाले, वारले. अँड देअर होम बीइंग डिस्ट्रॉइड इन द वॉर. आणि त्याच युद्धामध्ये त्यांचं घर सुद्धा डिस्ट्रॉय झालं, नष्ट झालं, तुटून गेलं. अँड देअर सिस्टर सफरिंग फ्रॉम द ट्युबरक्युलोसिस. आणि त्यांच्या बहिणीला काय झाला, ट्युबरक्युलोसिस, क्षयरोग नावाचा आजार झाला, स्पाईनचा. कळलं तुम्हाला? म्हणजे बघा, वडीलही गेले, घरही गेलं, कदाचित आईचा उल्लेख नाहीये, आईही नसेल, आई नाहीये म्हणून तर हे दोघं भाऊ काय करतायत, काम करतायत. पटेल ते काम करतायत, जे काम करतायत त्याच्यापासून पैसे मिळवतायत. ओके. ते सकाळी स्ट्रॉबेरी विकत असतील, दुपारी बूट पॉलिश करत असतील, संध्याकाळी न्यूजपेपर टाकत असतील. म्हणजे मल्टिपल्स कामं ते करतायत. कशासाठी? आपल्या बहिणीसाठी, बहिणीच्या प्रेमाखातीर. ओके. द ब्रदर्स लिव्ह इन अ शेल्टर अँड लिटरली स्टाव ओनली सो दॅट दे कॅन पे फॉर देअर सिस्टर्स ट्रीटमेंट. बघा, ते बिचारे कुठे राहतात? शेल्टरमध्ये, एका झोपडीमध्ये राहतात. ओके. अशा ठिकाणी, अनाथ आश्रम म्हणा हवं तर तुम्ही, अशा ठिकाणी राहतात जिथे त्यांना पैसा लागत नाही, राहण्यासाठी पैसे लागत नाही. लिटरली स्टार, उपाशी देखील राहतात. 1 दिवस, 2 दिवस, 3 दिवस उपाशी सुद्धा राहतात. पैसे कमवतात, मग तर ते खात का नाही? ते तर पैसे कमवतायत, मग ते खात का नाही, उपाशी का राहतायत? कारण ते पैसे ते काय करतायत, स्टोअर करतायत, साठवून ठेवतायत. कोणासाठी? बहिणीच्या, सिस्टरच्या ट्रीटमेंटसाठी. ते जेवत सुद्धा नाहीत बिचारे, उपाशी राहतायत. सो कीपिंग अ सिक्रेट अँड हेल्पिंग देअर सिस्टर, दे हॅव शोन दॅट वॉर हॅज नॉट शेकन देअर स्पिरिट. बघा, व्हेरी इम्पॉर्टंट. काय म्हटलंय त्यांनी? कीपिंग अ सिक्रेट. हे सिक्रेट ठेवले त्यांनी सगळं. बहिणीला सांगत नाहीये आम्ही उपाशी राहतोय, शेल्टरमध्ये राहतोय, दिवसातनं 10-10 ठिकाणी कामं करतोय. हे बहिणीला सांगितलंय का त्यांनी? हे सगळं त्यांनी ठेवलंय सिक्रेट. पण या सगळ्या गोष्टींवरनं एक गोष्ट मात्र लक्षात येते की जे वॉर आहे, युद्ध जे आहे, युद्धामुळे, युद्ध काय म्हटलंय, वॉर हॅज नॉट शेकन देअर स्पिरिट. त्यांचं जे स्पिरिट आहे, जी लढा देण्याची त्यांची क्षमता आहे, त्यांच्यामध्ये जी पॉवर आहे, युद्ध येवो नाही तर आणखी कशी भीषण परिस्थिती हो, बिकट परिस्थिती हो, ते हलणार नाहीत. ते खंबीरपणे उभे राहतील आपल्या बहिणीसाठी आणि पैसे कमवतील आणि तिच्यासाठी काय करतील, ट्रीटमेंट करण्यासाठी पैसे गोळा करतील. उपाशी राहतील, शेल्टरमध्ये राहतील.
परंतु आपल्या बहिणीची काय करतील, हेल्प करतील, दवाखान्यामध्ये तिचा खर्च उचलतील. दे आर नोबल अँड जेंटल. आता कळलं तुम्हाला की ते जेंटलमॅन का म्हटलंय त्यांना, का जेंटलमॅन, एवढ्या लहान वयामध्ये त्यांनी जबाबदारी उचललेली आपल्या बहिणीची. अँड द ग्रेट ह्युमन बिंग्स इन देअर ओन स्पेशल एट सबटल वे. ओके, सबटलचा अर्थ काय होतो, रिफाइंड, नाईस. अशा पद्धतीने काय म्हटले की ते कसे आहेत, एकदम नोबल आहेत, जेंटलमॅन आहेत. दिस स्टोरी डिस्टिंक्टली टॉक अबाउट हाऊ ट्रू एम्प्लिफिकेशन सेज. बघा आता ह्या स्टोरीवरनं मला एक वाक्य 100% आठवतं, आणि ही स्टोरी या वाक्याला कशी सॅटिस्फाय करते, डिग्निफाय करते ते बघा. काय म्हटलंय, वेअर देअर इज विल देअर इज अ वे. जर इच्छा असेल तर तुम्हाला 100% मार्ग सापडतो. ओके, जर एखादी गोष्ट करण्याची खरंच तुमच्या मनापासून इच्छा असेल तर ऑटोमॅटिक तुम्हाला मार्ग सापडत जातात. बघा आता यांच्याकडे तर पैसे नव्हते, त्यांनी सांगितलं असतं की नाही करायचं आम्हाला आमच्या बहिणीची ट्रीटमेंट, आमच्याकडे पैसेच नाही, आम्ही बसून राहू. काय झालं असतं, बिचारी बहीण ट्युबरक्युलोसिसने गेली असती, वारली असती. यस ऑर नो. पण त्यांनी हिंमत हारली का, नाही. आणि त्यांनी काय केलं, जसं त्यांना मार्ग दिसत गेले तसं तसं ते काम करत गेले. त्यांनी स्ट्रॉबेरीज विकल्या, त्यांनी शू पॉलिश केली असेल, त्याच्यानंतर त्यांनी न्यूजपेपर्स विकले असतील, अजून पटेल ते कामं केले असेल, झाडू मारला असेल, लादी पोछा केला असेल, कोणाच्या घरी कामं केली असतील, सगळी कामं केली. आणि शेवटी त्यांनी बहिणीच्या ट्रीटमेंटसाठी ते काय करतायत, पैसे गोळा करतायत. याच्यावरनं दिसून येतं की हे दोघं भाऊ खरेच काय आहेत, जेंटल मॅन आहेत. ओके, सो इन दिस वे वी हॅव फिनिश्ड अवर लेसन. ओके, व्हिडिओ आवडल्यास नक्कीच लाईक करा, शेअर करा अँड सबस्क्राईब पण करा. ओके, थँक्यू, हॅव अ ग्रेट डे.